नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज सरळ व्याज बघणार आहोत। सरळ व्याज म्हणजे बँक आपल्याला काहीतरी मुद्दल ठेवल्यानंतर त्याच्यावरती व्याज देत असते, तर त्यालाच आपण सरळ व्याज म्हणतो। ठीक आहे, तर सरळ व्याज काढण्याची एक ट्रिक आहे, ती पण सांगणार आहे। एक सूत्र आहे, त्या सूत्रामध्ये किंमत कशी घालायची आणि पटकन उत्तर कसं काढायचं। त्याच्या अगोदर प्रत्येक मुद्दा समजावून घेऊ। द सा दशे म्हणजे दर, साल, दर, शेकडा म्हणजे प्रत्येक वर्षी जो काही तुम्हाला दर मिळणार आहे किंवा जो काही व्याज जे मिळणार आहे ते कसं मिळणार आहे, तर 10 दराने मिळणार आहे। दर किती असणार आहे, 10। त्यानंतर 900 रुपये मुद्दल म्हणजे जे तुम्ही रक्कम टाकता बँकेमध्ये किंवा ठेवता त्याला मुद्दल म्हटलं जातं, आणि बँकेचा जो दर असतो तो असतो 10। ठीक आहे, म्हणजे काही असू शकतो, 10 असेल, 11 असेल, 12 असेल, जो काही असेल तो। आता या उदाहरणामध्ये 10 आहे। ठीक आहे, त्यानंतर 900 मुद्दलाचे म्हणजे इथं कुठलीही रक्कम असू शकते। त्यानंतर पुढं म्हटले 2 वर्षाचे म्हणजे 2 वर्षासाठी बँक तुमच्या 900 रुपयेवरती तुम्हाला 10 दराने किती रुपये मिळतील असा साधा सरळ प्रश्न आहे। तर या प्रश्नाचं पहिल्यांदा आपल्याला हे समजलं पाहिजे, हा जो मॅटर आहे हा समजलं पाहिजे। आता मुद्दल किती म्हटले, तर 900 म्हटले। दर किती आहे, तर 10 दर म्हटले, म्हणजे 10% दर आहे। ठीक आहे, आणि वर्ष कितीसाठी, 2 वर्ष। हे ज्याला समजलं त्याला उत्तर काढता आलं। तर बघा कसं काढू शकतो। याचं सूत्र काय आहे, म गुणिले द गुणिले क छेद 100। ठीक आहे, आता म म्हणजे काय, तुमची मुद्दल। ठीक आहे, किती होते, 900 रुपये। त्यानंतर दर कसा आहे, 10 आहे, आणि क म्हणजे काळ किंवा वर्ष, ते किती आहे, 2, आणि छेदामध्ये पुन्हा आहे तसे 100। आता इथे काटछाट करावं लागतं। या 2 शून्यांना वरचे 2 शून्य गेले आणि उरलेल्या सर्व संख्यांचा गुणाकार। ठीक आहे, 9 गुणिले 10 केलं तर 90 होतात, आणि 90 दुने केलं तर तुमचं 9 दुने 18, 180 रुपये हे तुमचं काय झालं, व्याज झालं। ठीक आहे, 180 रुपये हे तुमचं या प्रश्नाचं उत्तर निघालं। सरळ व्याज किती होईल, तर 180 रुपये। तर याच पद्धतीनं अजून एक प्रश्न आहे, तो बघूया। तर बघा, सेम तसाच एक प्रश्न आहे। 10,8 दराने 1600 रुपये मुद्दलाचे 3 वर्षाचे सरळ व्याज किती। सेम मगाचीच प्रोसेस आपल्याला। म म्हणजे काय येणार आहे, मुद्दल किती, 1600। त्यानंतर दर किती आहे, 8 दर आहे, आणि क म्हणजे काळ म्हणजेच किती वर्षासाठी, तर 3 वर्षाचं विचारलेलं आहे म्हणून 3 घ्यायचे। आता हेच नंबर मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे टाकायचे। थोडंसं प्रॅक्टिस केल्यानंतर लक्षात येईल, पण त्याच्या अगोदर सवय होण्यासाठी म्हणजे हे काय आहे हे समजण्यासाठी साईडला लिहून घ्या। 1600 गुणिले 8 गुणिले 3 छेदामध्ये 100 हे तुमचं सरळ व्याज निघणार आहे। आपल्याला प्रश्नसुद्धा विचारलेला आहे, सरळ व्याज किती। तर काटाछाटी करूया। इथं 2 शून्याला हे 2 शून्य गेले, उरलेवरती काय, 16 गुणिले 8 गुणिले 3। आता बघा, 8 त्रिक होतात 24। मग आपण इकडे का साईडला काय करूया, 24 गुणिले 16 करून बघू। साईड चौक किंवा 16 चौक 64चे 4 हा 40 6, 16 दुनी 32 आणि 6, 16 चौक 64चे 4 हा 40 6, आणि 16 दुनी 32 आणि 6 झाले 38, 384। ठीक आहे, झालं, हे झालं आपलं उत्तर। हे काय झालं, सरळ व्याज निघालं। सेम याच पद्धतीनं तुम्हाला याच्यातले अजून काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद। याच पद्धतीची सराव उदाहरणं पाहिजे असतील तर मी तुम्हाला इथं बुकमध्ये आहेत ते दाखवते, तुम्ही पटकन याचा स्क्रीनशॉट मारून घ्या। याच्यातलं पहिलं आणि दुसरं उदाहरण आपण सॉल्व केलेलं आहे। त्यानंतर 3, 4, 5 आणि 6 ही 4 उदाहरणं तुमच्यासाठी आहेत। स्क्रीनशॉट मारून घ्या, आणि याचे आन्सर जे असेल ते कमेंटमध्ये टाका। मी नक्की चेक करेन आणि तुला रिप्लायसुद्धा देईन। धन्यवाद।